वर्धाच्या शिवसमुद्र परिसरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा कहर, पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीसाठी आक्रोश। काँग्रेस नेते अभिदय मेघे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत केले सात्वन। हो, काल इथे अक्षरशः ढगफुटी सारखा शिवसमुद्रपूर परिसरात पाऊस झाला आणि दुर्दैवाने शिवसमुद्रपूर परिसराला 2 नाही 3 नाल्यांनी वेढलेला आहे आणि तिन्ही नाल्यांवरून पूर गेल्यामुळे आजूबाजूच्या जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांचं 250-300 एकर मध्ये पूर्ण पाणी साचलेलं। आपण आता पाहताय की कपाशी फुलावर आहे, पण कपाशी पूर्ण पाण्यात आहे। बाजूच्या शेतातलं सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलेलं आहे, त्याला शेंगा आलेला आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आणि मी तर म्हणतो पूर्णच्या पूर्ण शेताचं नुकसान झालेलं असं दिसतंय। अशा परिस्थितीमध्ये आमची सरकारला मागणी आहे की या ठिकाणी ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळाचे सगळे फायदे या शेतकऱ्यांना द्यावे, त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्यावी। ज्यांनी विमा काढला असो नसो, कारण की गेल्या वर्षी 1 रुपया विमा होता तर सगळ्या शेतकऱ्यांनी काढला। या वेळेला विम्यामध्ये पैसे मागितले, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ती काढले नाही आहेत, पण सरसकट या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आमच्यासोबत इथे आमचे माजी सरपंच अतुल भाऊ महाजन आहेत, तिथे अनेक शेतकरी आहेत, त्यांच्या डोळ्यात आसू आहे आणि अजूनही पाऊस थांबायचं लक्षणं दिसत नाही। आताही आपण पाहतोय पाऊस सुरू आहे, म्हणजे अजून किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना करून चिंता वाटते। तर शासनाला आमची नम्र विनंती आहे की शासनाने कुठलाही प्रकारचा दुजाभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी।